आता जो विजय थोडक्यात हुकलेला आहे, सुरुवातीला अशी परिस्थिती होती की अक्षरशः मला वाटतं सुरेश धस यांनी देखील एक पोस्ट केली होती, कदाचित तुमच्या बघण्यात असेल नसेल, पण खूप आम्ही सुद्धा पोस्ट केल्या होत्या आणि मी तर पोस्ट करूनही टाकलेली होती. तर खूप साऱ्या पोस्ट अशा व्हायरल झाल्या की मंगेश साबळे विजयी. प्रचंड आनंद तुमच्या चाहत्यांनी शिवाय तुमच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. असे काय घडलं नेमकं की पराभवाला सामोरं जावं लागलं? म्हणजे त्या फेरीमध्ये आम्हाला नाही 11 फेऱ्या होत्या. 9व्या फेरीपर्यंत 1100च्या लीडनं आम्ही पुढे होतो. 10वी आणि 11वी फेरीमध्ये त्यांचं गावाचे बूथ होते. 4 मग पोलिंग. तुम्हाला ह्या गोष्टीची जाणीव असेल की 10वी आणि 11वी फेरी ही त्यांच्या गावची आहे. ओके, कॅरी ऑन. ही जाणीव आम्हाला होती. मात्र त्या गावामध्ये 1400 ते 1500 मुस्लिम मतदार आहेत. ओके. आमची भावना अशी होती की मुस्लिम मतदान हे कमळाला मतदान करणार नाहीत, हे पंजाला मतदान करतील. म्हणजे 1400 पैकी 1000 लोकांनी जरी पंजाला मतदान केले तर राहिली किती लीड राहील ते किती? 3200 पैकी राहतात 2200 मधून 500-600 मतदान आपल्याला पडेल. 500-600 आपल्याला पडल्यानंतर राहतात 1500-1600. 1500-1600 आपण इकडनं लीड घेऊन जाणार आहे. त्यांचे तेवढे कमी होणार आहे, सीट लागून जाते. पण त्या गावात साहेब 80-90 मतदान पडलं आम्हाला. काँग्रेसला 200-300 मतदान पडलं. हे गाव एक होतं हे आम्हाला नंतर कळलं निकाल लागल्यानंतर.